सोलापूर रेल्वे विभागाने 2025-26 या आर्थिक वर्षात तब्बल 894 कोटी रुपयांचा महसूल मिळवत उल्लेखनीय कामगिरी केली आहे। ही माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजित मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली। मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये तब्बल 894.61 कोटी रुपयांचा महसूल मिळवत 6.85% वाढ नोंदवली आहे। प्रवासी वाहतूक, मालवाहतूक आणि भाडे व्यतिरिक्त उत्पन्न या सर्वच क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे। वाढता महसूल, सुधारलेली सेवा आणि नवीन उपक्रम यामुळे विभागाच्या महसुलात वाढ झाली आहे, अशी माहिती विभागीय रेल्वे व्यवस्थापक डॉक्टर सुजित मिश्रा यांनी पत्रकार परिषदेत दिली। 25-26 का जो फाइनेंशियल ईयर क्लोज हुआ है, इस वित्तीय वर्ष में हमारे पास एक जो हमने अपने लिए चैलेंज लिया था कि हम अपने डिवीजन का ऑपरेटिंग रेशियो हम इम्प्रूव करें, तो ये इसमें हम लोगों को काफ़ी सफलता मिली है। जैसा आप जानते हैं, पहले डॉन मनमाड़ हमारे पास में था। इस सेक्शन में 5 जगह हमारी लोडिंग अनलोडिंग होती थी, और जब डिविजन्स का रिऑर्गेनाइजेशन हुआ तो ये लाइन हमारी पुणे मंडल को गई, और उसके कारण जो हमारा ऑपरेटिंग रेशियो था वो हमारी डिवीजन का 89 था पहले। मतलब हम 100 रुपये अर्न करने के लिए हमें 89 रुपीज़ खर्च करने होते थे, वो बढ़ के 126 हो गया था, जो हमारा 24-25 में था। तो इसलिए हम लोग 25-26 में चाह रहे थे कि हम इसको 108 तक लेके आए, 126 से 108 तक लेके आए, लेकिन सबके प्रयासों से और जो कुछ हमको अपॉर्चुनिटीज़ मिली, तो उसको हमने अभी घटा के हमारा 100 से नीचे आने की हमें उम्मीद है। हमारे अकाउंट्स अभी क्लोज होने हैं, कुछ हमारे अकाउंटल में हमें कुछ और पैसे मिलने की हमें उम्मीद है कि हम लोगों ने इस साल 110 से हमारा सेक्शन अब 130 का हो गया है, तो हमारी गाड़ियाँ 130 पे चल रही हैं। हम लोगों ने इस सेक्शन को 130 से 160 करने के लिए वो भी हमारा एक काम स्टार्ट हुआ है। हालांकि इसमें थोड़ा सा समय लगेगा, लेकिन इसका फिजिकल वर्क चालू हो गया है। इसका पहला कदम था इलेक्ट्रिफिकेशन का, मजबूती से हमारा इलेक्ट्रिक सिस्टम को जो है ट्रैक्शन डिस्ट्रीब्यूशन को हमें और सुदृढ़ करना, तो उसका काम काफी अच्छी गती से चल रहा है। विभागाच्या कामगिरीत प्रवासी महसूल 407.95 कोटी रुपयांपर्यंत पोहोचत 7.87% वाढला, तर मालवाहतूक महसूल 448.18 कोटी रुपयांवर जाऊन 6.31% वाढ नोंदवण्यात आली। प्रवासी वाहतुकीची लक्षणीय वाढ दिसून आली असून 1.99 कोटींहून अधिक प्रवाशांची वाहतूक करण्यात आली। ही वाढ 8.46% असून सुधारलेल्या सेवा व वाढलेल्या जोडणीमुळे प्रवाशांचा विश्वास वाढत असल्याचे स्पष्ट झाले आहे। वित्तीय वर्ष 25 आणि 26 मध्ये सोलापूर मंडलनी पॅसेंजर रेव्हेन्यू मध्ये लक्षणीय वाढ केलेली आहे। ती 7.87% झालेली आहे। तर यावेळेस पॅसेंजर रेव्हेन्यू आपला झालेला आहे 407.95 करोड रुपये, आणि तसंच गुड्स रेव्हेन्यू जो आहे तो गुड्स रेव्हेन्यू हा 6.31% ने वाढलेला आहे, आणि इन टर्म्स ऑफ मिलियन टन्स तो 22% ने वाढलेला आहे। आणि ही जी वाढ आहे ही संपूर्ण भारतीय रेल्वेमध्ये 5व्या क्रमांकात आहे। आपण इन्क्रिमेंटल लोडिंग मध्ये अजून पूर्ण फिगर्स यायचे, पण आता करंटच्या फिगरनुसार 5व्या क्रमांकावर आपण आहे तिथे। तर त्याच्यात 5 जे इनिशिएटिव्ह आपण घेतले होते त्या इनिशिएटिव्हमुळे गुड्स वाढलेले आहे। त्यात पाकणीमध्ये जी आपली IOCL ची जी पाईपलाईन आलेली, त्यानंतर जे पेट्रोलियमचं लोडिंग वाढलंय ते मोठ्या प्रमाणात वाढलंय। त्यानंतर मोलॅसिसची आपली लोडिंग यावेळेस ही जवळपास तिप्पट झालेली आहे मागच्या वर्षीपेक्षा। त्यानंतर क्लिंकर आणि शुगर ह्या 2 कमोडिटीज मध्ये पण लक्षणीय वाढ झालेली आहे आपल्याकडे, आणि शुगर मध्ये ऑक्टोबर नंतर दुप्पट वाढ झाली, जी एप्रिल ते ऑक्टोबर वाढ होती त्याच्यापेक्षा दुप्पट वाढ ऑक्टोबर ते आतापर्यंत झालेली आहे। त्याचप्रमाणे भिगवण या गुडशेड मध्ये आपण एक इनवर्ड स्टील बिलेट्स अनलोड करायचं चालू केले, त्याचेही 6 रेक झालेले। तर हे आपले फ्रेट मध्ये ही सगळ्यात मोठी आपली डेव्हलपमेंट झालेली आहे। त्यानंतर अमृत भारत स्टेशन्स बद्दल सांगायचं तर 12 स्टेशन्स अमृत भारतचे सध्या सोलापूर डिव्हिजन मध्ये आहेत, आणि त्यांच्या पहिल्या फेज मध्ये ही ऑलमोस्ट 60% वर झालेलं आहे, आणि सेकंड फेजचं पण काम आता सँक्शन झालेला आहे आणि लवकरच चालू होईल। अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत सोलापूरसह एकूण 12 स्थानकांचा विकास सुरू असून सुमारे 330 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। पत्रकार परिषदेस वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक जयदीप प्रदक्षिणे व अन्य रेल्वे अधिकारी उपस्थित होते।